आणि या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। दक्षिण मुंबईतील मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील ही दृश्य आहेत। शिवसैनिक आणि मनसेनाचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात भिडलेले आहेत। या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते एकमेकांवर दगड भिरकावत आहेत, सोडा वॉटरच्या बाटल्याही भिरकावल्या जात आहेत आणि वाहनांची नासधूस करण्याचा प्रयत्न केला जातो आहे। दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधी पक्ष आहेत आणि सध्या ही मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील दृश्य आहेत। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावर नियंत्रण मिळवणं पोलिसांना कठीण जात आहे। आपण ही दृश्य बघू शकाल कशा पद्धतीने हे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहेत आणि दगड भिरकावणं, सोडा वॉटरच्या बाटल्या भिरकावणं असे प्रकार या ठिकाणी सुरू झालेले आहेत। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करणं सुरू केलेलं आहे। निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्याचे पडसाद या ठिकाणी उमटताना दिसत आहेत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये। मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसले तरी या ठिकाणी या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। हा मोठा राडा सध्या मुंबईमध्ये सुरू आहे। दगड एकमेकांच्या विरोधात भिरकावले जात आहेत। रस्ता पूर्णपणे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यापून गेलेला आहे। कार्यकर्ते बेफानपणे आणि संतापाने एकमेकांविरोधात आपली चीड व्यक्त करताना दिसत आहेत। मात्र दोन्ही पक्ष प्रमुखांकडून कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही आणि जसा निवडणुकीमध्ये टीकेची पातळी वाढत जाणार तशी या संघर्षाला आणखी धार चढत जाणार। याआधी मनसेना आणि शिवसेना यांच्यामध्ये संघर्ष झालेला आहे, अशा पद्धतीच्या हाणामाऱ्या झालेल्या आहेत। पण निवडणुकीच्या काळातली ही सर्वात मोठी हाणामारी मानली जाते आहे आणि त्यामुळे वातावरण तणावग्रस्त बनलेलं आहे। दगड एकमेकांच्या विरोधात भिरकावले जात आहेत। प्रसार माध्यमांवर ही दगड येत आहेत। आपण बघू शकाल एक कार्यकर्ता या ठिकाणी आहे, हा हेल्मेट घालून आतमध्ये आलेला दिसतो आहे आणि हा जो परिसर आहे तो अत्यंत तणावग्रस्त बनलेला आहे आणि कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत। मध्य ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मध्य ठिकाणी हे केलेलं आहे, आपला या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे। मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत। संतप्त कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात आधी घोषणाबाजी देत होते। या प्रकाराला सुमारे तासाभरापूर्वी सुरुवात झाली। अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे उमेदवार आहेत, ते या ठिकाणी अर्ज भरायला आले। त्यानंतर दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार आदित्य शिरोडकर या ठिकाणी अर्ज भरायला आले। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी त्यावेळेस घोषणाबाजी देत होते। झेंडा युद्ध सुरू होतं आणि कालांतराने या युद्धाचं दगडफेकीत आणि हाणामारीत रूपांतर झालेलं आहे। कार्यकर्ते ऐकण्याच्या परिस्थितीत नाही, हातवारे केले जात आहेत, आक्षेपार्ह असे हातवारे केले जात आहेत, एकमेकांना शिवीगाळ केली जाते आहे। मात्र पोलीस यांची संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अपुरी संख्या दिसते आहे आणि हे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात दगडफेकीतून वाचण्याचाही प्रयत्न करत आहेत। मात्र कुठेही या ठिकाणी ही परिस्थिती आटोक्यात येताना दिसत नाहीये। साधारण तासभर झाला ही परिस्थिती या ठिकाणी दिसते आहे। अद्यापही रॅपिड ॲक्शन फोर्स, दंगल नियंत्रण कक्ष असा कुठलाही पोलीस यंत्रणेचा प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहेत। स्थानिक पोलीस परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। दगड चारी बाजूंनी येत आहेत आणि अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।